पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन समृद्ध प्रदेशांना एकत्र जोडण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेचा विषय ठरलाय। कोल्हापूर फर्स्ट या संस्थेने पुढाकार घेत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे पर्यटन सर्किटचा प्रस्ताव सादर केलाय। कागदावर पाहिलं तर हा उपक्रम आकर्षक वाटतोय, पण प्रश्न असा आहे की खरोखरच विकासाचा रोडमॅप आहे की निव्वळ राजकीय पब्लिसिटी स्टंट। या प्रस्तावित सर्किटमध्ये सातारा ते कोकण असा पट्टा जोडण्याची कल्पना आहे। गड किल्ले, धार्मिक स्थळं, सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य याचा संगम घडवण्याचा दावा केला जातोय। पण कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहराला आजवर पर्यटनाच्या नकाशावर योग्य स्थान का मिळालं नाही, याचं उत्तर कोण देणार? कोल्हापूर म्हणजे केवळ एक शहर नाही, तर इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा एक भव्य वारसा आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारभाराची छाप, राजश्री शाहू महाराज यांचा पुरोगामी वारसा, करवीर काशीचं धार्मिक महत्त्व आणि पश्चिम घाटाची जैवविविधता, एवढं सगळं असूनही कोल्हापूर पर्यटनात मागे का? खरं तर कोल्हापूरची ओळख फक्त इतिहासापुरती मर्यादित नाही। इथली खाद्य संस्कृती म्हणजे अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार। तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा ही केवळ चव नाही, तर कोल्हापूरची जागतिक ब्रँड ओळख आहे। पण या ब्रँडिंगचा उपयोग स्थानिक अर्थकारणासाठी किती प्रभावीपणे केला जातोय? त्याचबरोबर कोल्हापुरी चप्पल आणि पारंपरिक फेटा ही ओळख जगभर पोहोचली, पण स्थानिक कारागिरांच्या हाताला खरंच किती काम मिळतंय? पर्यटन सर्किटच्या नावाखाली त्यांच्या आयुष्यात बदल होणार की फक्त भाषणामध्ये त्यांचा उल्लेख होणार? इतिहासाची साक्ष देणारे पन्हाळगड, विशाळगड, पावनखिंड, शेकडो वीरगळ आणि सतीशिडा ही फक्त स्थळं नाहीत, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची जिवंत साक्ष आहे। पण या ठिकाणाची देखभाल, पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावर मार्केटिंग याकडे आजवर का दुर्लक्ष झालंय? नैसर्गिक पर्यटनातही कोल्हापूर मागं नाही। मसाई पठारसारखं ठिकाण जिथं पावसाळ्यात रंगीबेरंगी फुलांची चादर पसरते, ते आजही योग्य पद्धतीने विकसित झालेले नाही। संशोधक येतात, पर्यटक येतात, पण शासनाची ठोस योजना दिसत नाही। धार्मिक पर्यटनाबाबतही तेच चित्र। महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, नरसोबावाडी येथे लाखो भाविक येतात, पण त्यांच्या सोयी सुविधा, ट्रॅफिक व्यवस्थापन, स्वच्छता या मूलभूत गोष्टींची अवस्था काय आहे? म्हणूनच हा पर्यटन सर्किटचा प्रस्ताव महत्त्वाचा आहे, पण तो फक्त घोषणापुरता मर्यादित राहिला तर तो कोल्हापूरच्या जनतेशी केलेला विश्वासघात ठरेल। आता गरज आहे ती फक्त योजना मांडण्याची नाही, तर ती जमिनीवर उतरवण्याची। नाहीतर पुन्हा एकदा विकास या शब्दाचा वापर फक्त राजकीय भाषणापुरताच मर्यादित राहील आणि कोल्हापूरचा खरा वारसा खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रतीक्षेतच राहील। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।